थांब थांब. अशा उड्या मारत मारतच आज आपण एक्सप्लोर केले त्र्यंबक मधील हे सुंदर असे 3 धबधबे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वात पहिले गेलो ते म्हणजे दुगारवाडी धबधबा आहे. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी असा जंगलातून रस्ता आहे जो की खतरनाक आहे आणि पुढे जाऊन मात्र अशी तीव्र उतार लागतो. या तीव्र उतारात आमची हालत खरंच खराब झाली होती बरं का, म्हणजे पाय तर खरंच थरथर कापत होते. पण व्ह्यू पॉइंट वरून धबधब्याचं हे रौद्र रूप बघून आम्हाला हेच गाणं आठवलं. मग काय थोड्या वेळ बसलो, धबधब्याचा व निसर्गाच्या शांततेचा आनंद घेतला. वरून थोडेफार फोटो वगैरे काढले आणि निघालो आपल्या पुढच्या लोकेशन कडे म्हणजेच उमरांडे वॉटरफॉल कडे. पण रस्त्यात आपल्याला हा सुंदर असा धबधबा बघायला भेटला. म्हटलं आता तर जावंच लागतं काय इथे. शॉर्ट बट स्वीट असा हा धबधबा आपल्याला इथे बघायला मिळाला. याचं नाव खरं तर माहिती नव्हतं, हा आपल्याला रोड वरून जातानाच दिसला होता. मग म्हटलं चला आता भूक लागली तर थोडाफार नाश्ता वगैरे करू. नाश्त्यामध्ये मस्त भजी वगैरे खाल्ली आणि तेजस म्हणतो का माझे फोटो काढून दे. म्हटलं अरे काय तुझा भाऊ, दरवेळेस सारखं तुमचं चालूच झालं. परत मग गेलो आपण आपल्या मेन लोकेशन वर उमरांडे वॉटरफॉलला. वॉटरफॉल इकडून जरी एवढा जवळ दिसत असला पण तो असं जवळ नव्हता बरं का. गाडी पार्क केल्यानंतर जवळजवळ 20 मिनिटं चालल्यानंतर आपण या पॉइंटला येऊन पोहोचलो. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर इथं जर रस्ताच संपून जातो. म्हटलं आता इथून पाण्यातूनच जावं लागेल आणि काय. आणि मग बजरंगबलीचं नाव घेतलं आणि उतरलो पाण्यात. पाण्यातून फुल दगड क्रॉस करत करत चाललो होतो पुढे आणि धबधब्याचं सुंदर रूप बघून तर असं वाटलं का वा, खरंच ही प्लेस तर खरंच वरती आहे. आणि त्यात आपल्या भावांना लागली होती भूक. म्हटलं काय टेन्शन घेऊ नका, आपण त्याचा पण बंदोबस्त केलाय. मग काय कसलाच विचार न करता आपण लगेच मॅगी बनवायला सुरुवात केली. आणि अशा ठिकाणी मस्त मॅगी वगैरे खायला भेटण्याचं सुख हे काही वेगळंच असतं. त्यात तर आम्ही स्वतः बनवलेली होती मॅगी, त्यामुळे त्याची चव तर काही अजून नेक्स्ट लेवल लागत होती. मित्रांनो, हे तिन्ही वॉटरफॉलचे लोकेशन अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. तर कधी तुम्ही इकडे फिरायला आलात तर कृपया घाण करू नका आणि हे वॉटरफॉल कायम असेच सुंदर राहतील याची आपण दक्षता घ्या.